दरम्यान पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 82.76% पोहोचलाय। धरण उजव्या कालव्यातनं 1100, डाव्या कालव्यातनं 700 क्युसेक विसर्ग सुरू झालाय आणि गोदावरीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक आता वेगानं सुरू आहे। रविवारी सकाळी धरणात 50,266 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुद्धा सुरू झालेली आहे। तर वीर धरणातनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणाच्या सांडव्यातनं पाणी सोडल्यानं नयनरम्य दृश्य बघायला मिळालं। धरणातनं होणारा पाण्याचा विसर्ग हा ड्रोन कॅमेऱ्यात सुद्धा आता कैद झालाय, जो आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। अभि साळुंखे यांनी हा व्हिडिओ शूट केलेला आहे। पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आपण बघतोय धरणातनं होणारा हा पाण्याचा विसर्ग सध्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। नयनरम्य दृश्य या निमित्तानं बघायला मिळालं। धरणाच्या सांडव्यातनं पाणी सोडतानाचं हे दृश्य। वीर धरणातनं मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग होतोय आणि धरणातनं होणारा हा पाण्याचा विसर्ग, त्यामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ झाल्यानंतरच हा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, ज्याची ड्रोन दृश्य सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे। तर नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदी पूर परिस्थिती सलग दुसऱ्या दिवशी तिची कायमेकरण हतनूर धरणाचे दरवाजे उघडलेत। प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमधनं मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला आहे। तापी नदीला पूर आलाय। प्रकाशा स्मशानघाट पाण्याखाली गेलेला आहे। पाण्याचा प्रवाह जास्त आहे, त्यामुळे स्मशानघाटावरील पत्र्याचे शेड्स देखील पाण्याखाली गेले आहे आणि अंत्यविधीसाठी मात्र त्यामुळे मोठी गैरसोय होते। तापी नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। हतनूर धरणातनं पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलेला आहे आणि प्रकाशा स्मशानघाट सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। पाण्याचा प्रवाह प्रचंड आहे, आपण दृश्यांमध्ये देखील बघतोय। स्मशानघाटावरील पत्र्याचे शेड्स देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे अंत्यविधीसाठी सुद्धा मोठी गैरसोय होते। तर जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसातील मुसळधार पावसानं मोठा हाहाकार माजवलाय। अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे 4 जणांचा मृत्यू झालाय। पावसानं सध्या काहीशी विश्रांती जरी घेतलेली असली तरी हवामान विभागानं पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं जिल्ह्यात एनडीआरएफचं पथक आता दाखल केलेलं आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि तिथे सुद्धा एनडीआरएफचं पथक दाखल झालेलं आहे। आपण बघतोय की सध्या खबरदारी म्हणून एनडीआरएफचं पथक दाखल झालंय, कारण जळगाव जिल्ह्यात 2 दिवस पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय आणि अतिवृष्टीमुळे पूरस्थितीमुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या पावसानं विश्रांती घेतली आहे, तरी सुद्धा हवामान विभागानं पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्यानं जिल्ह्यात एनडीआरएफचं पथक दाखल झालेलं आहे। एनडीआरएफची टीम आपल्याकडे दाखल झालेली आहे। त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर ब्रिजेश यादव साहेब आहेत आणि आणखी ऑफिसर्स आहेत, डेप्युटी कमांडंट साहेब आहेत। अशी टोटल 30 जणांची टीम आहे। त्यांच्यासोबत अत्याधुनिक सर्व इक्विपमेंट्स आहेत आणि ते कम्प्लिटली ट्रेंड आहेत। तर या टीमला आता आपण 2 टीम्समध्ये डिवाइड करून मग एक टीम आपण मनेरला आणि चाळीसगावला पाठवणार आहोत आणि सद्यस्थितीमध्ये सगळीकडचा पुराचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला दिसत आहे। डॅम ऑपरेशन्स प्रॉपरली कालपासून करण्यात आल्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते व्यवस्थितपणे हाताळण्यास आपल्याला मदत झाली।